नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये पुणे येथे विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पे स्केलमध्ये मित्रांनो, या पदांसाठी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी जे आहे ते 19,900 ते 63,200चा पे स्केल पाहायला मिळत आहे। यापेक्षाही जास्त पे स्केल तुम्हाला काही पदांसाठी अवेलेबल आहे, ज्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। ऑनलाईन अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेत आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी किंवा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी लॅबोरेटरी आहे, डिपार्टमेंट आहे, ज्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी 22/12/2025 पासून 12/1/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। हार्ड कॉपी सेंड करायची नाही आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे। फक्त ऑनलाईन अप्लाय त्या ठिकाणी करायचा आहे। बघूया कोणकोणत्या वॅकन्सी आहेत, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, CSIR NCL इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन फ्रॉम यंग इंथुझियास्टिक अँड डायनॅमिक इंडियन नॅशनल्स टू फिल द फॉलोइंग पोस्ट ऑफ टेक्निकल स्टाफ। यामध्ये टेक्निकल स्टाफच्या टेक्निशियनच्या पदांसाठी टोटल 15 जागा आहेत, ज्यामध्ये कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता। टेक्निशियन 1 हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। 28 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील। जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। एज तुम्हाला 12/1/2026 रोजी कॅल्क्युलेट करायचा आहे। लेवल 2 चा पे स्केल 19,900 63,200 तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि अप्रॉक्सिमेट पर मंथ तुम्हाला पुणे येथे 40,000 रुपये सॅलरी मिळणार आहे स्टार्टिंगची 7व्या वेतन आयोगानुसार। त्यानंतर दुसरं पद आहे टेक्निकल असिस्टंट किंवा तकनिकी सहाय्यक। टेक्निकल असिस्टंटच्या टोटल 19 जागा आहेत। याचं एक कॅटेगरी जे विश्लेषण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये ओपन OBC SC ST EWS जागांचं विश्लेषण त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। अगेन 28 वर्ष एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी राहील। यामध्ये सुद्धा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो, अप्लाय केल्यानंतर सिलेक्शन नंतर लेवल 6 चा पे स्केल 35,400 12,400 तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि अप्रॉक्सिमेट तुमची सॅलरी जी असणार आहे ती 72,000 रुपये या ठिकाणी पर मंथ राहणार आहे। सो सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। आता यामध्ये टेक्निशियन किंवा या ठिकाणी टेक्निकल असिस्टंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी वेगवेगळे क्वालिफिकेशन तुम्हाला रिक्वायर्ड आहे। मी या ठिकाणी तुम्हाला कन्सोलिडेट क्वालिफिकेशन सांगत आहे, ज्यामध्ये पहिल्या पदासाठी 55 गुणांचं 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तुमचा रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ITI असणे आवश्यक आहे। यापैकी कोणत्याही एका रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तुमचा ITI असेल, ज्यामध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क मेंटेनन्स, फिटर, प्लंबर, रेफ्रिजरेटर, AC मेंटेनन्स, वायरमन या गोष्टींसारख्या ITI डिपार्टमेंटमध्ये तुमचा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकाल, किंवा ITI नसेल तर 3 वर्षाचा अनुभव सुद्धा असणे आवश्यक आहे अप्लाय करण्यासाठी। दुसऱ्या पदासाठी 60 गुणांचं BSc त्याचबरोबर 1 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन मेकॅनिकल सिव्हिल रिलेटेड आणि 2 वर्ष अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। सो हे क्वालिफिकेशन तुम्ही आणखी डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। आता यामध्ये एज रिलॅक्सेशन बघा, ओपनसाठी मी एज सांगितलं होतो 28 वर्ष, ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, हँडिकॅपमध्ये ओपन OBC SC ST एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। एक सर्व्हिसमॅनला सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यासाठी अप्लाय करण्यासाठी ओपन OBC EWS ला 500 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फी या ठिकाणी भरायची आहे। तर वुमन कॅन्डिडेट असाल, SC ST हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, CSIR चे एम्प्लॉय असाल तर कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही आहे। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सो या कॅन्डिडेटसाठी चांगली संधी आहे, तुम्ही विदाउट ॲप्लिकेशन फी अर्ज करू शकता। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नोकरी ठिकाण तुमचं पुणे हे राहणार आहे। सो त्या बेसिसवर एक चांगली संधी तुम्हाला म्हणता येईल। या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 22/12/2025 पासून 22/1/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। नक्कीच एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे याबाबतची डिटेलमध्ये माहिती त्यांनी नोटिफिकेशनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून ती पाहू शकता। सो व्हिडिओवर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।